नमस्कार. मी अमोल कासार, सीएससी डिस्ट्रिक्ट मॅनेजर. आजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सीएससी द्वारे आपण नॅशनल पेन्शन स्कीम ही योजना राबवतोय. तर या योजनेमध्ये नेमकं आपल्याला काम कसं करायचं आहे किंवा आपण कोणत्या व्यक्तीपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवायचा आहे, याबाबत या सेशन मध्ये आपण संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत. एनपीएस बद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत ठाण्याचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर सचिन भोईर साहेब आहेत. नमस्कार सचिन, आपलं स्वागत आहे. आजचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या या मध्ये करणार आहे. तर मी सचिन यांना विनंती करतो की आपण आपल्या सर्व विहिली बांधवांना सुरुवातीला थोडीशी एनपीएस बद्दल जनरल माहिती द्यावी की नेमकं एनपीएस काय आहे आणि आपण कोणापर्यंत याच्या मार्फत लाभ पोहोचवू शकतो, आणि मग तिथून पुढे आपण सर्व विहिलींना स्टेप बाय स्टेप एनपीएस मध्ये कसं रजिस्ट्रेशन करायचं, त्यांचा नेमका काय फायदा होईल, त्याच्यानंतर आपण ज्यांचे एनपीएस काढतोय त्यांचा याच्यामध्ये काय फायदा आहे, हे सर्व आपण स्टेप बाय स्टेप कव्हर करूया. सो सचिन, प्लीज कंटिन्यू करा. नमस्कार. तर आज आपण या व्हिडिओ मार्फत एनपीएस बद्दलची पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. बेसिकली एनपीएस हे एक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे, ज्यामध्ये एक पर्टिक्युलर एज म्हणजे 60 वर्षानंतर तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती एक पर्टिक्युलर अमाऊंटची इन्व्हेस्टमेंट जी झाले त्याच्यावरती तुम्हाला पेन्शन चालू होते. बेसिकली हिस्ट्री जर तुम्ही बघितली की तुम्हाला आजपर्यंत ऐकून होतं की गव्हर्नमेंट एम्प्लॉई जेव्हा रिटायर होतो तेव्हा त्याला ती पेन्शन आणि जीपीएफ असे 2 प्रकार त्याला रिटायरमेंटच्या दिवशी मिळून जातात. महिन्याला त्याला पेन्शन मिळते आणि वन टाइम त्याला जीपीएफ जी काही अमाऊंट त्यांनी त्याच्या सर्व्हिसमध्ये जमा केलेली असते ती वन टाइम त्याला मिळते. असं सेम ह्या एनपीएस मध्ये आपल्याला लाभ मिळतो. 2009 पर्यंत ही फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉयसाठीच होती. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ह्या स्कीमला नॉन गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये अवेलेबल केलं. हळूहळू जसा माणसांचा किंवा आपल्या लोकांचा त्याला प्रभाव झाल्यावर त्याचा इंटरेस्ट वाढल्यानंतर गव्हर्नमेंटनी ही स्कीम टॅक्स फ्री केली. म्हणजे डिसेंबर 2018 मध्ये हे एनपीएसचं सर्व प्रोडक्ट त्यांनी टॅक्स फ्री केले. आता एनपीएस बद्दल बहुतेक जणांचे कन्फ्युजन आहे की एनपीएस नक्की काय आहे, कुठल्या एज पासून आहे, कुठे पैसे आपले जमा होतात, महिन्याला किती पैसे द्यावे लागतात, ते पैसे जमा झाल्यानंतर जेव्हा मॅच्युरिटी येते किंवा ड्युरेशन संपल्यानंतर ते पैसे आपल्याला एकत्र मिळणार आहेत की पार्टली मिळणार आहेत, त्याचे टॅक्स बेनिफिट काय आहेत, अशा सर्व बाबी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर काय आहे एनपीएस? एनपीएस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम. जर तुम्ही बघितलं नावातच पेन्शन आहे, यावरूनच समजतं की एनपीएस हे प्युअर रिटायरमेंट प्लॅन आहे. जसं मी आधी सांगितलं की गव्हर्नमेंट एम्प्लॉईला 60 वर्षानंतर त्याला रिटायरमेंटच्या बेसिसवरती पेन्शन चालू होते आणि जीपीएफ मिळतं. सेम स्कीम ही एनपीएस मध्ये लागू होते. आता एनपीएसला रेग्युलेटर म्हणजे त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी पीएफआरडीए जे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हटलं जातं. जसं उदाहरण पकडलं तर स्टॉक मार्केटला सेबी रेग्युलेट करतं, इन्शुरन्स सेक्टरला आयआरडीए रेग्युलेट करतं, बँकिंगला आरबीआय करतं, तसंच एनपीएसला पीएफआरडीए रेग्युलेट करतं. एनपीएस मध्ये 2 प्रकारचे प्लॅन आहेत. ऍक्च्युली त्याला प्लॅन नाही म्हणता येणार, 2 प्रकारचे वे आहेत, एक टियर 1 आणि टियर 2. टियर 1 हा प्युअर पेन्शन प्लॅन आहे आणि टियर 2 हा प्युअर इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे. टियर 1 जसं गव्हर्नमेंटला मी सांगितलं की रिटायरमेंट नंतर पेन्शन चालू होते, त्या प्रकारे टियर 1 काम करतं आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉईला एक जीपीएफ अमाऊंट मिळते. जीपीएफ म्हणजे जनरल प्रोव्हिडंट फंड, एक त्याचा कॉर्पस जमा झालेला असतो, त्याची त्याला टोटल मिळते, त्याला टियर 2 आपल्या ह्याच्यामध्ये टियर 2 म्हटलं जातं. दोन्ही प्लॅन मध्ये पैसे हे जे काय त्याची इन्व्हेस्टमेंट होते ती इक्विटी आणि डेब्ट इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट घेतली. इक्विटी म्हणजे तुम्हाला माहितीच असेल शेअर मार्केट. इक्विटी शब्द वापरला तर आपण शेअर मार्केटचा उल्लेख करतो. आणि डेब्ट म्हणजे कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये त्याला इन्व्हेस्ट केले जाते. आता आपण त्याचे बेनिफिट्स बघूया. पहिला सर्वात महत्वाचा बेनिफिट आहे ते जे रिटर्न आहेत, लॉंग टर्म आणि हाय रिटर्न्स आहेत. आता तुम्ही म्हणाल ते कसे? बघा, जेव्हा गव्हर्नमेंटनी हे चालू केलं आणि गव्हर्नमेंटनी जेव्हा गव्हर्नमेंट एम्प्लॉयसाठी फक्त हे अवेलेबल ठेवलं, तेव्हा ती जी अमाऊंट हे स्पेसिफिक एका इन्स्टिट्यूशन मध्ये होत होती.
त्यामुळे त्याचा जो व्याज दर मिळायचा तो 7 ते 8% असायचा. पण आता आपलं एनपीएस मध्ये जेव्हा ओपन मार्केटमध्ये त्याला चालवलं, तेव्हा ह्या एनपीएसला हँडल करण्यासाठी भरपूर साऱ्या अशा कंपनी पुढे आल्या, प्रायव्हेट कंपनीज, आणि त्यांनी ते लीड केलं. त्यामुळे तो जो शेअर आहे तो 30 to 40% वर जाऊन पोहोचलाय, जो आपल्यावर डिपेंड करतो. म्हणजे आपण किती रिस्क घेऊ त्याच्यावरती एनपीएसचं रिटर्न्स आपल्याला ठरतं. का तर तो इक्विपमेंट कंपोनंट आहे म्हणून. इक्विटी कंपोनंट असल्यामुळे, शेअर मार्केटशी रिलेटेड असल्यामुळे, तो जशी आपण रिस्क घेऊ, जेवढी जास्त रिस्क आपण टेकर असू, तसा तो आपल्याला 30 to 40%च्या ॲव्हरेजला रिटर्न्स आपल्याला मिळते. दुसरा बेनिफिट आहे टॅक्स फ्री रिटर्न्स. आता टॅक्स फ्री रिटर्न्स म्हणजे त्याला ट्रिपल ई कॅटेगरी असं बोललं जातं. एक्झाम्प्ट, एक्झाम्प्ट, एक्झाम्प्ट. जे आता इथे आपले व्हीएलई बंधू असतील, जे टॅक्स डिपार्टमेंट किंवा टॅक्स रिलेटेड ज्यांना माहिती असेल, जे आरटीआय फाईल करतात किंवा त्यांना त्याच्याबद्दल थोडंफार नॉलेज आहे, त्यांना हे माहिती असेल ट्रिपल ई म्हणजे काय. ठीक आहे. तर तोच सिस्टम आपल्या एनपीएस मध्ये फॉलो होतो. तसं बघितलं तर तुम्ही जे पैसे इन्व्हेस्ट करणार म्हणजे अप टू 60 इयर्स जो तुमचा पिरियड आहे, त्या पैसे इन्व्हेस्टमेंटमध्येही तुम्हाला टॅक्स लागणार नाहीये. आणि पैसे कम्प्लीट जेव्हा तुमचे 60 वर्ष होतील, जेव्हा जे काय तुम्हाला तुमचा कॉर्पस जो जमा होणार आहे, तो जो मिळणार आहे, त्याच्यावरही तुम्हाला टॅक्स काही लागणार नाही. म्हणून हे टॅक्स फ्री रिटर्न्स आहेत. म्हणूनच एनपीएस हे ट्रिपल ई मध्ये मोडले जातात. आणि तिसरा आहे टॅक्स रिबेट. आता टॅक्स रिबेट म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनुसार सेक्शन 80C ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आपल्याला आपण क्लेम करू शकतो की ते टॅक्स फ्री इन्व्हेस्टमेंट आहे. आपलं एनपीएस हे टॅक्स फ्री इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 लाखापर्यंत टॅक्स माफ केला जातो. प्लस ॲडिशनली 50,000 जेव्हा तुम्ही त्याला दाखवता की ही माझी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती एनपीएस अंतर्गत रजिस्टर्ड आहे, तर त्याला 50,000 ॲडिशनल टॅक्स बेनिफिट मिळतात. म्हणजेच पूर्ण वर्षभरासाठी तुम्ही जर 2 लाखापर्यंत एनपीएस मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला ती पूर्णपणे टॅक्स फ्री होते. आणि तिसऱ्या याच्यामध्ये आहे की जे कॉर्पोरेट एम्प्लॉईज आहेत, ज्याच्यामध्ये कंपनी काही शेअर ॲज अ एनपीएस म्हणून एम्प्लॉईसाठी देते आणि एम्प्लॉईचा पण शेअर असतो, तर दोन्ही शेअरला हे टॅक्स फ्री असतं. इथे तुमच्या सॅलरीचे 10% कॉन्ट्रीब्युशन तुम्ही एनपीएस मध्ये करू शकता जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट लेवलला असाल. आणि हे दोन्हीही म्हणजे एम्प्लॉयर ॲज वेल ॲज एम्प्लॉई हे दोन्ही फ्री आहे. त्यांना इव्हन 1.5 लाख किंवा 50,000 जे आहे तोही क्रायटेरिया लागू होत नाही. त्यांचं टोटल कम्प्लिटली 100% हा टॅक्स फ्री असतो. ठीक आहे. तर आता तुम्ही बघितलं की एनपीएस मध्ये मी ज्याप्रमाणे म्हणालो की इक्विटी कंपोनंट असल्यामुळे त्याचा रिटर्न खूप चांगला मिळतो. आणि जसं तुम्ही रिस्क घ्याल तेवढा तुमचा रिटर्न चांगला मिळतो. म्हणजे आणि प्लस तो टॅक्स फ्री सुद्धा असल्यामुळे मी तर सांगेन की म्युच्युअल फंड पेक्षाही हे प्रोडक्ट खूप चांगले आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही सिक्युरिटीज मिळतात. तुम्हाला टॅक्स फ्री होतं आणि तुम्हाला रिटर्न्सही उत्तम प्रकारचे होतात. तर हे झाले बेसिक त्याचे बेनिफिट, महत्वाचे 3 बेनिफिट. आता प्रश्न येतो तो म्हणजे ह्याला मॅनेज कोण करतं, जे आपण इन्व्हेस्टमेंट करतो. साधा मी माझा 1 रुपया कुठेतरी देतोय, तर मला कळलं पाहिजे की हा 1 रुपया कुठे जातो. तर हे आपले जे पैसे मॅनेज करतात त्याला म्हणतात पेन्शन फंड मॅनेजर. जसं मी पूर्वी सांगितले की गव्हर्नमेंट एम्प्लॉईचा पेन्शन फंड मॅनेजर हा फक्त बँक होता, आणि बँक असल्यामुळे एक लिमिटेड त्याला रिटर्न्सचं पर्सेंटेज फिक्स होतं. पण जसं हे ओपन मार्केटमध्ये आलं, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये त्याला पहिले 3 पेन्शन फंड अवेलेबल केले. पेन्शन फंड मॅनेजर त्याला नावं दिले, त्यात LIC आहे, SBI आहे, UTI आहे. नंतर जसं त्याला ओपन मार्केट म्हणजे अजून नेक्स्ट स्टेजला पुढे ढकललं, तेव्हा नॉन गव्हर्नमेंट सेक्टरसाठी त्यांनी अजून काही कंपनीज त्याच्यामध्ये इंटरेस्ट इन्क्लूड करून घेतल्या. त्या आहेत HDFC, ICICI, कोटक, बिर्ला लाईफ आणि रिलायन्स. तर अशा एकूण आपल्याला 7 इन्स्टिट्यूशन्स मिळतील ज्याच्यामध्ये आपल्याला एनपीएसचं लागू होतं. नंतर प्रश्न येतो की पैसे हे आपले जातात कुठे, म्हणजे त्याला टाइप्स ऑफ आपण इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो. जसं मी सांगितलं की त्याला 3 प्रकारच्या गोष्टींमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट होते. पहिले म्हणजे इक्विटी, दुसरं म्हणजे कॉर्पोरेट बॉन्ड्स, आणि तिसरं म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. जेव्हा आपण एनपीएस रजिस्टर करतो तेव्हा आपल्याला ह्या 3 कॅटेगरीमध्ये एक पर्सेंटेज ॲलोकेशन करावं लागतं. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 चॉईसेस मिळतात, एक ऑटो आणि एक ॲक्टिव्ह. ऑटोमध्ये हे ऑटो सिलेक्टेड असतं, जे मार्केटची कंडिशन असते त्याप्रमाणे ते ऑटो सिलेक्शन होतं. म्हणजे किती पर्सेंटेजमध्ये तुम्ही इक्विटीमध्ये करू शकता हे तुमच्या एजवर ठरतं. तुमचं जर 30 वर्ष वय असेल तर त्या 30 वर्षाच्या म्हणजे तुमचं 30 वर्ष वय असताना तुम्ही एनपीएस केलं तर पुढील 60 वर्ष म्हणजे 30 वर्षांचा जो आहे त्याच्यासाठी किती टक्के तुम्ही इक्विटी करू शकता
किती टक्के तुम्ही कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये टाकू शकता, किती टक्के तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीसाठी देऊ शकता, हे सिस्टम ऑटोमॅटिक मार्केट कंडिशनवर आणि तुमच्या एजवर डिसाईड करतं. दुसरा ऑप्शन तुम्हाला मिळतो ऍक्टिव्ह ऑप्शन, जो आपण स्वतः डिसाईड करू शकतो. जर तुम्हाला मार्केटचं बेस्ट नॉलेज असेल किंवा लिटिल बिट जरी बोललो आपण नॉलेज असेल, तर तुमच्या एज प्रमाणे तुम्हाला किती टक्के इक्विटीमध्ये द्यायचे ते तुम्ही स्वतः ठरवू शकता. तिथं मॅक्झिमम तुम्हाला 75% दिले, पण तुम्ही ठरवू शकता की 75 टाकायचं आहे की 50 टाकायचं आहे की 25% टाकायचं आहे. जर तुम्ही 75 म्हणजे फुल अँड 100% तुम्ही जर इक्विटीमध्ये इंटरेस्ट दाखवला, तर बाकीचे 25% तुम्हाला कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. तर असे हे इन्व्हेस्टमेंट टाईप्स आहेत त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही चॉईस करून एनपीएस मध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकता. याच्यामध्ये अजून एक असं आहे की एकदा तुम्ही पेन्शन फंड मॅनेजर सिलेक्ट केलं, म्हणजे एलआयसी, एसबीआय, युटीआय, कोटक, मी जी नावं सांगितली त्यातले सिलेक्ट केल्यानंतर काही कारणा असा प्रश्न असेल की मला असं वाटलं की मार्केट कंडिशन त्यांची डाऊन आहे, मला चेंज करायचं आहे, तर तुम्ही तो चेंज करू शकता. त्यासाठी तुम्हाला एका वर्षाला एक वेळ तुम्ही तुमचा पेन्शन फंड मॅनेजर चेंज करू शकता. तसंच स्कीम प्रेफरन्स, जसं मी सांगितलं ऑटो आणि ऍक्टिव्ह असे दोन तुम्हाला चॉईसेस मिळतात. हे तुम्ही चेंज करू शकता वर्षातनं 2 वेळा. इथेही तुम्हाला ती सवलत दिली की 2 वेळा तुम्ही ते चेंज करू शकता. आणि तिसरं, जे ॲलोकेशन केले, समजा तुम्ही ऍक्टिव्ह मध्ये चॉईस केलं, म्हणजे मी स्वतः ठरवणार मला किती कुठल्या इक्विटीमध्ये किती टाकायचे, कॉर्पोरेट बॉन्डमध्ये किती टाकायचे आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करायची. तर ते वाटलंच की माझं ॲलोकेशन चुकलेलं आहे किंवा मला त्याचा अंदाज चुकल्यामुळे ते मी चुकीचं केलं, तर तेही तुम्ही चेंज करू शकता. एका वर्षामध्ये तुम्ही त्याला 2 वेळा चेंज करू शकता. याप्रमाणे तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट मॅनेज करू शकता. आता प्रश्न येतो, पैसे किती भरायचे? तर बघा, पैसे भरताना त्याला मिनिमम क्रायटेरिया आहे. 1,000 हे तुम्ही मिनिमम वर्षाला भरू शकता. ऍट स्टार्टिंग पॉईंट जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुम्हाला 500 कंपल्सरी भरणं आहे, त्याच्यात नो चेंज. आणि वर्षभरात तुम्हाला 1,000 इन्व्हेस्टमेंट करायचे मिनिमम, आणि मॅक्झिमम हे तुमच्यावर डिसाईड आहे. तुम्ही कितीही करू शकता. महिन्याला 5,000 करा, 10,000 करा. जेवढा तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल तेवढा तुमचा कॉर्पस म्हणजे 60 वर्षानंतर मिळणारी अमाऊंट तेवढी ती जमा होते. आणि जेवढं कमी कराल तेवढा तो कॉर्पस कमी होईल आणि त्याची पेन्शन तुम्हाला कमी मिळेल. फरक एवढाच आहे. तर ते तुमच्यावर आहे चॉईस, मॅक्झिमम किती तुम्ही करू शकता. आणि जर कॉर्पोरेट लेवलला असाल तर तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल की 2 लाखापर्यंतच तुम्हाला रिबेट मिळणार आहे. त्याच्यावरती जी अमाऊंट असेल त्याला मिळणार नाही. म्हणजे अप टू 2 lakhs तुम्ही जरी क्लेम केलं पूर्ण वर्षभरात तर तुम्हाला टॅक्स फ्री होऊन जाईल. तर लक्षात ठेवा, मिनिमम 500 1000 वर्षाला आणि वन टाइम 500 रजिस्ट्रेशनची. ठीक आहे. समजा आता तुम्ही सुरुवात केली, इन्व्हेस्टमेंट केलं, 500 रुपयाचं अकाउंट ओपन केलं. काही कालांतराने 1 वर्ष 2 वर्ष तुम्हाला जर ते भरता आले नाही किंवा तुम्हाला ते पॉसिबल झालं नाही काही कारणास्तव, तर तुमचं अकाउंट हे डॉर्मंट अकाउंटमध्ये मोडलं जातं. उदाहरणार्थ जसं आपण बँकेचे ट्रान्झॅक्शन थांबवले तर आपलं इनऑपरेटिव्ह मध्ये जातं. तर त्याला ऑपरेटिव्ह करण्यासाठी आपल्याला परत केवायसी जमा करा, मग तिथे थोडे ट्रान्झॅक्शन करा. सेम असंच आहे इथे, ई केवायसी वगैरे सगळे करावं लागत नाही. पण जे काय गॅप पडलेला आहे 2 वर्षाचा 3 वर्षाचा, समजा 3 वर्ष तुम्ही पैसे भरलेले नाही तर मिनिमम आपल्याला किती भरायचे वर्षाला 1,000 रुपये. 3 वर्ष झाले 3,000, तर ते तुम्हाला 3,000 ते भरावे लागतील. तेव्हा ते तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह मध्ये जाईल. म्हणजे डॉर्मंट अकाउंट पासून ते ऍक्टिव्ह प्रोसेस नाही. ठीक आहे. रजिस्ट्रेशनसाठी जास्त काही नाही, फक्त तुमचा आधार कार्ड लागतो, पॅन कार्डचा फोटो, तुमचा स्वतःचा फोटो, सिग्नेचर आणि बँकेचं चेकबुक, कॅन्सल चेकबुक किंवा पासबुकचा फ्रंट पेज, हे आपण आपल्या डॉक्युमेंट्स लागणार आहेत एनपीएस रजिस्ट्रेशन करताना. आता हे सर्व एनपीएस जाणून घेतल्यानंतर ह्याचा फायदा काय, किंवा मला 60 वर्ष झाल्यानंतर मला काय मिळणार. साहजिकच माझे पैसे इन्व्हेस्ट झालेत म्हणजे मला कुठेतरी समजलं पाहिजे की याच्यानंतर मला काय. तर 60 वर्षानंतर तुम्हाला कंपनी जी काय तुम्ही पेन्शन फंड मॅनेजर जो सिलेक्ट केलाय, कुठली असो, एसबीआय असो, युटीआय कुठली असो, ते तुम्हाला 4 ऑप्शन देतात. मी तर म्हणेन की तुम्हाला ते 4 बेस्ट प्लॅन देतात. पहिला आपण प्लॅन जाणून घेऊया. तो असा आहे की जी काय अमाऊंट जमा झाली त्याची अॅन्युइटी, त्याला अॅन्युइटी म्हटलं जातं, त्याची तुम्हाला पेन्शन मिळावी की नाही. म्हणजे पूर्ण जी काय कॉर्पस जमा झालाय त्याचं तुम्हाला पेन्शन पाहिजे की अजून काय. तर हा पहिला त्यांचा प्लॅन आहे की जे काही अमाऊंट, समजा आता उदाहरणार्थ तुमचा पूर्ण कॉर्पस 50 लाखाचा जमा झालाय, तर तुम्हाला आताच्या सध्याच्या काळाच्या मार्केट रेट प्रमाणे 50 लाखावरती 20 ते 25च्या दरम्यान तुम्हाला ती पेन्शन मिळून जाणार. तर पूर्ण जे काय तुम्ही 50 लाख जमा केले ते ॲज इज अॅन्युइटी म्हणून टाकून त्याची इन्व्हेस्टमेंट जी झाली त्याचे तुम्हाला पेन्शन मिळणार 20 ते 25,000, एक अंदाजे मी सांगितलं. दुसरा प्लॅन तुम्हाला दिला जातो अॅन्युइटी फॉर लाईफ. याच्यामध्ये काय होतं, जो काय तुमचा कॉर्पस जमा झालाय त्या कॉर्पसनी तुम्हाला पेन्शन मिळणार, प्लस तुमची डेथ झाल्यानंतर तुम्ही ज्याला नॉमिनी ठेवलंय त्याला तो पूर्ण कॉर्पसची अमाऊंट मिळणार.
उदाहरणार्थ तुम्ही जर 50 लाखाची तुमची कॉर्पस जमा झालेली आहे, तुम्हाला एक त्या अंदाजे जेव्हा हा तुम्ही सेकंड प्लॅन घ्याल, एक 17 ते 20,000च्या दरम्यान तुम्हाला ती पेन्शन जाणार. ती पेन्शन तुमच्या डेथ नंतर जी काही अमाऊंट म्हणजे 50 लाखची जमा झाली, पेन्शन तर तुम्हाला मिळतोच ते डेटच्या अगोदर. पण तुमच्या डेथ झाल्यानंतर जो कोणी तुम्ही नॉमिनी निवडलाय, त्या नॉमिनीला पूर्ण तो कॉर्पस मिळतो. म्हणजे 50 लाख त्याला ते मिळतात. हा झाला दुसरा. आता तिसऱ्यामध्ये ॲन्युइटी फ्री फॉर लाईफ प्लस आफ्टर डेथ नॉमिनी सर्व जे काही पेन्शनचे तुम्हाला लागू होते ते सर्व पेन्शन लागू तुमच्या नॉमिनीला होते. म्हणजे तुम्ही समजा 60 वर्षानंतर 10 वर्ष तुम्ही जगलात, उदाहरणार्थ पकडलं तर. तसं होऊ नये, पण सांगतोय. शेवटी प्रत्येकच्या लाईफला एक स्टॉप कुठेतरी आहे. तर ती जी काही तुम्हाला अमाऊंट मिळत होती पेन्शनच्या रूपात, ती सेम पेन्शनच्या रूपात नॉमिनीला मिळेल त्याच्या डेथ होईपर्यंत. मग तो नॉमिनी कोणी असो. ठीक आहे. तर हा तुमचा तिसरा प्लॅन आहे. म्हणजे ह्या प्लॅन प्रमाणे जर बघितलं तर 50 लाखावरती तुम्हाला मार्केटच्या आत्ताच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे अंदाजे 12 ते 15,000 तुम्ही आरामात पेन्शन तुम्हाला मिळेल आणि तीच पेन्शन फॉरवर्ड होणार तुमच्या डेथ नंतर तुमच्या नॉमिनीला त्याची डेथ होईपर्यंत. हा झाला तिसरा. आता चौथा जो प्लॅन आहे, ह्या तिन्ही प्लॅनचं कॉम्बिनेशन या चौथ्या प्लॅनमध्ये आहे, ज्यामध्ये तुम्हाला पेन्शन जे काय मिळेल ते तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. पेन्शन मिळाल्यानंतर तुमची डेथ झाली की तीच पेन्शन नॉमिनीला मिळते आणि नॉमिनीची डेथ झाली तर नॉमिनीनी जो नॉमिनी परत ठेवलाय त्या नॉमिनीला कॉर्पोरेट जो जमा झाला होता तुमचा तो त्यांना मिळणार आहे. उदाहरणार्थ समजा तुमचं 50 लाखाचं कॉर्पोरेट जमा झालाय, ह्या प्लॅन प्रमाणे सध्याच्या मार्केट कंडिशनमध्ये कमीत कमी 10 ते 12,000 तुम्हाला पेन्शन मिळणार तुमच्या डेथ नंतर. समजा ए पकडूया, आपण मिस्टर ए पकडूया, त्याच्या डेथ नंतर त्यांनी बीला नॉमिनेशन ठेवलं होतं, तर बीला ते फॉरवर्ड होणार, त्याला 10 ते 12,000च्या दरम्यान पेन्शन मिळणार. आणि जेव्हा बीची डेथ होईल, कारण बी जेव्हा पेन्शन घेणार आहे तेव्हा त्याला नॉमिनेशन ठेवावंच लागणार आहे आणि त्यांनी नॉमिनेशन ज्याला ठेवले, समजा उदाहरणार्थ सीला ठेवले, तर बीची डेथ झाल्यानंतर ते जे काय कॉर्पस जमा झाला होता तुमचा एचा तो जाणार सीला. म्हणजे 50 लाख हे सीला मिळणार. म्हणजे बघा किती उत्तम प्रकारे त्यांनी प्लॅनचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि खरंच हे खूप फायदेशीर आहे. जरी फक्त एवढंच ह्याच्यामध्ये फरक की जो पहिला प्लॅन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पेन्शन चांगली मिळणार आहे. तुम्ही दुसरा सिलेक्ट केला तर थोडी पेन्शन कमी होणार आहे. तिसरा प्लॅन सिलेक्ट केला तर पेन्शन कमी होणार आहे. चौथा केला तर अजून पेन्शन कमी होणार. पण त्याचे फायदे जे आहेत ते +1 होणार आहे. ठीक आहे. तर असा हा आपल्या एनपीएसचा वर्कआउट होतो. आता आपण हे बघितलं 60 वर्षानंतर. समजा 60 वर्षाच्या आधी, 60 वर्षाच्या आधी मला असं वाटलं की नाही, मला थोडी अमाऊंट किंवा मला गरज आहे पैशांची कुठली. तुमचं आता उदाहरणार्थ पकडा की एज आहे 40 इयर्स. 40 इयर्सला तुम्ही असताना तुम्ही एनपीएस केलेलं आहे. ठीक आहे. 10 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली. ठीक आहे. 60 वर्षातून पूर्ण झाले नाही, 50व्या वर्षी तुम्हाला असं वाटलं की मला काहीतरी कारणास्तव मला पैसे काढते, तर तुम्हाला ती मुभा दिलेली आहे. तुम्ही जो काही तुमचा जमा झालाय ओन कॉन्ट्रीब्युशन, मी आता इथे शब्द वापरेन ओन कॉन्ट्रीब्युशन का, कारण काही कॉर्पोरेट लेवलचे लोक पण असतील, काही सेल्फ एम्प्लॉईड पण असतील. सेल्फ एम्प्लॉईड असल्यामुळे कॉर्पोरेट लेवलचा जो काही एम्प्लॉयर त्याचं कॉन्ट्रीब्युशन नसणार आहे, स्वतःच असणार आहे. पण कॉर्पोरेट लेवलला जे आहेत त्यांचं दोन्ही साईडनी कॉन्ट्रीब्युशन असणार आहे, स्वतःचं असणार आहे आणि एम्प्लॉयरचं, ज्या कंपनीत तो काम करतोय त्या कंपनीचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. पण जेव्हा विथड्रॉ करायची वेळ येते बिफोर पिरियड, 60 वर्ष होण्याच्या आधी काही कारणास्तव आपल्याला जेव्हा ते विथड्रॉ करायचे येते तेव्हा फक्त ओन कॉन्ट्रीब्युशनचे आपण 25% पैसे काढू शकतो विथ जिनियन रिझल्ट. म्हणजे तुम्हाला सांगावं लागेल की हायर स्टडीजसाठीच मला पैसे लागणार आहेत किंवा मेडिकल काहीतरी खर्च आलाय, इमर्जन्सी आले, घरामध्ये काहीतरी लग्नाचं फंक्शन वगैरे असं काहीतरी आहे, त्यामुळं मला ते पैसे पाहिजे, असं प्रॉपर रिझन तुम्हाला देऊन 25% तुम्ही पैसे काढू शकता. आता 40 वर्ष मी जसं सांगितलं, 60 वर्ष म्हणजे 20 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात, तर 20 या वर्षामध्ये तुम्ही कमीत कमी 3 वेळा तुम्ही पैसे काढू शकता. म्हणजे 25%, 25%, 25%. आता जे उरलेत 25% ते तुम्ही काढू शकत नाही, ते तुमची ॲन्युइटी म्हणून फॉरवर्ड होऊन तुम्हाला त्याची पेन्शन ही कंपल्सरी मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा ह्या 20 वर्षाच्या गॅपमध्ये तुम्ही 3 वेळा पैसे काढू शकता. हा पूर्ण झाला टायर 1चा प्रकार. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सर्व सांगितले की बेनिफिट काय आहेत, तुम्ही कसे इन्व्हेस्टमेंट, तुम्हाला पेन्शन फंड कुठले तुम्ही चॉईस करायचे, ऍक्टिव्ह आहे, हे सर्व. दुसरा प्लॅन येतो आपला किंवा दुसरा जी कॅटेगरी मी सांगितली ती आहे टियर 2. जसं टियर 2 मी सांगितले की हा बेस्ट फक्त इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे, जस्ट लाईक जीपीएफ. जसं रिटायरमेंट झाल्यानंतर जीपीएफ मिळतो तसा हा आहे. त्याच्यामध्ये ओपन आहे सर्व. ओपन इन द सेन्स तुम्ही तुमच्या मनासारखी इन्व्हेस्टमेंट करा, त्याला कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन नाही. आज इन्व्हेस्टमेंट करा, उद्या विड्रॉ करा, तुमच्यावर चॉईस. फक्त याचा एकच बॅकवर्ड पॉईंट आहे, जो आहे नो टॅक्स बेनिफिट. म्हणजे इथे तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळत नाही.
तुम्ही तुमच्या मनासारखी कितीही इन्व्हेस्टमेंट करा, त्याला काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. तुम्ही कितीही वेळा काढा विदिन द पिरियड, त्यालाही काही नाही. फक्त एकच रिस्ट्रिक्शन, तुमची जी काय इन्व्हेस्टमेंट होणार आहे त्याला टॅक्स बेनिफिट नाही. हे झालं टियर 2चं. याच्यामध्ये अजून एक कंपल्शन असं आहे की जर तुम्हाला टियर 2 घ्यायचं असेल तर तुम्हाला टियर 1 करणं कंपल्सरी. म्हणजे तुमचं पहिले जे काय रजिस्ट्रेशन होईल ते टियर 1 मध्ये होईल, तेव्हा तुम्हाला तो ऑप्शन ऍक्टिव्ह होतो की तुम्हाला टियर 2 मध्ये ऍक्टिव्हेशन करायचं की नाही. तेवढं एक महत्वाचं याच्यामध्ये आहे. आता सचिन, आपण खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करताय. जे पण व्हील आम्हाला जॉईन झाले आहेत त्यांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी स्वतःपासून या योजनेची सुरुवात करायची आहे. जसं सचिनने सांगितलं की 18 ते 60 मधला कोणीही व्यक्ती याच्यामध्ये स्वतःला रजिस्टर करू शकतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्यांनी अडकाठी लावलेली नाहीये, कोणतेही नियम नाहीये. तो व्यक्ती श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, तो याच्यामध्ये स्वतःचं CSC थ्रू रजिस्ट्रेशन करू शकतो आणि वयाच्या 60व्या वर्षानंतर तो पेन्शन मिळू शकतो. याच्यामध्ये वयाची लिमिट पण आपण जास्त ठेवली आहे, जसं की प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना होती ज्याच्यामध्ये 18 ते 40 ही वयाची अट होती, परंतु इथे वयाची अट वाढवून 60 वर्ष ठेवली आहे. सो आपण आपल्याकडे खूप मोठा वर्ग याच्यामध्ये ऍड होईल जो या योजनेचा लाभ घेऊ शकतो. जसं सचिन सुरुवातीला बोलला की पूर्वीच्या काळामध्ये फक्त जे शासकीय कर्मचारी होते त्यांनाच पेन्शन मिळत होतं, परंतु आता पेन्शन मिळवण्याचा अधिकार भारतातल्या प्रत्येक एका नागरिकाचा आहे. तो छोटीशी इन्व्हेस्टमेंट आपल्या त्याची जी काही इन्कम आहे त्यामधून काही थोडासा भाग वाचवून तो याच्यामध्ये जर इन्व्हेस्ट करेल तर त्याला 60व्या वर्षी एक चांगली अमाऊंट पण मिळेल, सोबत त्याला त्याचा वृद्धापकाळामध्ये जगण्यासाठी जे काही लागेल ती पेन्शनच्या रूपामध्ये पण त्याला अमाऊंट कंटिन्युअसली मिळत राहील. सचिन, आपण आपल्या विलींना NPS ची प्रोसेस दाखवू शकतो का की नेमकं त्यांना रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचंय? ती प्रोसेस दाखवण्यासाठी आपण काही एक 2-4 प्रश्न घेऊया जे विली आपल्याला विचारतायत. तर याच्यामध्ये स्मिता यांनी प्रश्न विचारलाय की आपण जो नॉमिनी याच्यामध्ये रजिस्टर करणार आहे तर भविष्यामध्ये आपण त्याला चेंज करू शकतो का? हो, चेंज करू शकतो. आपल्याला जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुम्हाला कम्प्लिटली एक युजर ID पासवर्ड दिला जातो ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स असतात. ते मी तुम्हाला दाखवेन लॉग इन करून की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पॉलिसीच्या डिटेल्स मिळतील. तुमची स्कीम पेन्शन फंड मॅनेजर कोण आहे ते कळेल. तुमच्या स्कीम जे मी ऍक्टिव्ह किंवा ऑटो चॉईस ते जसं बदलू शकतो वर्षानुवर्ष प्रत्येक लिमिटेशन, तसंच तुम्ही नॉमिनेशनही चेंज करू शकता आणि विड्रॉल करण्यासाठी तिथूनच करू शकता. हे पूर्ण आपल्या लॉग इनला डॅशबोर्डला दिसतं. त्याच्यानंतर काही एक 2-3 विलींचे सारखे प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर असं आहे, जर आपण प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन किंवा दुसरी कोणती सिमिलर स्कीम असेल जसं की किसान मानधन होतं किंवा व्यापारी मानधन होतं, तर याच्यामध्ये जर आपण ऑलरेडी रजिस्टर आहात तरीही आपण NPS मध्ये स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकता. आता हल्लीच्या कंडिशन मध्ये किंवा या वेळेपर्यंत ती स्कीम विड्रॉ करायची अजून ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल नाहीये, परंतु जसं त्या स्कीम मध्ये होतं की आपण दुसऱ्या कोणत्याही पेन्शन स्कीमचा भाग नसावा तरच आपल्याला ते 3,000चं जे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन किंवा किसान मानधन मध्ये पेन्शन रक्कम ठेवलेली होती ज्याच्यामध्ये आपण 55 ते 200 रुपये भरतो आणि 60व्या वर्षानंतर आपल्याला 3,000 प्रति महिना पेन्शन मिळणार होतं. परंतु जर तो व्यक्ती आहे त्याला NPS मध्ये इंटरेस्ट आहे आणि तो NPSच्या ह्या स्थिर प्रणालीमध्ये भाग घेऊ इच्छितो तर तो स्वतःच NPS मध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो. ऑटोमॅटिकली जेव्हा श्रमयोगी किंवा या इतर ज्या स्कीम आहे यांच्यामध्ये थोडी स्थिरता प्राप्त होईल आणि आपल्याला अपडेट वगैरेचे ऑप्शन्स आपल्या पोर्टलवरती अवेलेबल होतील, त्याच्यानंतर आपण त्याची ती स्कीम जी आहे ती तिकडे आपण क्लोज करून कंटिन्युअसली NPS मध्ये काम करू शकतो. त्याच्यामध्ये त्याचा काही लॉस होणार नाही. त्याने जेवढे पैसे भरलेले तेवढे त्याला ते त्या योजनेचे पण रिटर्न मिळतील आणि इथून पुढे तो कंटिन्युअसली NPS मध्ये काम करू शकतो. सचिन, सलीम आहेत. सलीम आपल्याला विचारतायत की वय 50 असताना NPS काढणाऱ्याचा मृत्यू झाल्यास पुढे नॉमिनीने चालू ठेवायचे की दुसरं काही करावं लागेल? ते पूर्ण नॉमिनीला जेव्हा 50च्या वयात असताना तुम्ही जर NPS केलं आणि
1-2 वर्षामध्ये काही बरं वाईट झालं, तर ते पूर्ण अधिकार नॉमिनीला जातात. आयदर तो कंटिन्यू करू शकतो, आयदर त्याला ती पूर्ण जो काही कॉर्पस तुमचा जमा झालाय, तो त्याला मिळून जाईल. सलीमजी, मे बी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. सगळ्यांनी एक लक्षात घ्यायचं की आपण जेही इन्व्हेस्टमेंट करतोय त्यामध्ये आपला 1 रुपयाचंही नुकसान या सिस्टम मध्ये होणार नाहीये. नाही. होईल होईल तर तो आपला फायदाच होणार आहे. काही आणि जर तुम्ही प्रथम सर्वांनी एनपीएस कॅल्क्युलेटर आपल्या पोर्टलला अवेलेबल आहे. या फेसबुक लाईव्हच्या लिंक मध्ये पण आपण कमेंट्स मध्ये एक लिंक टाकलेली आहे. तुम्ही त्याच्यावरती जाऊन आपली स्वतःची जन्मतारीख तिथे टाकायची आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची, आणि आपण प्रति महिना किती याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो ही एक अमाऊंट तिथे एंटर करायची आणि सबमिट करायचं. तर तुम्हाला एक अंदाजित रक्कम तिथे ते शो करेल कॅल्क्युलेशन करून की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये 60व्या वर्षापर्यंत अंदाजे किती रक्कम, समजा उदाहरण द्यायचं झालं, मी माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं तर मी एनपीएस कॅल्क्युलेटरवरती जर चेक केलं आणि मी 500 रुपये प्रति महिना भरतोय, तर माझ्या वयाच्या हिशोबाने मी पूर्ण माझ्या हयातीमध्ये वयाच्या 60व्या वर्षापर्यंत 4.5 लाख रुपये एनपीएस मध्ये 500 रुपये प्रति महिन्याप्रमाणे इन्व्हेस्ट करेल आणि त्याची मिळणारी रिटर्न जी आहे ती माझी 23व्या वर्षी 23 लाख रुपये असेल आणि मला जे मिळणारं पेन्शन आहे ते 8,000 रुपये प्रति महिना आहे. सो एवढी रक्कम इन्व्हेस्ट करून एवढा चांगला रिटर्न्स प्लस पेन्शन, ही खूप एक सर्व विचार करून बनवलेली अशी एक योजना आहे. आपल्या पोर्टलवरती आपल्या सीएससी थ्रू अवेलेबल आहे. आपले सर्व व्हीएलई या योजनेमध्ये मॅप आहेत, सर्व काम करू शकतात. आणि जसं की एक मागे आकडेवारी रिलीज झाली होती की भारतामध्ये जवळपास 90% लोकांचा अजून इन्शुरन्स सुद्धा नाहीये. सो असे लोक ज्यांची सेक्युरिटी, त्यांच्या भविष्याची सेक्युरिटी नाहीये, उद्या उठून आयुष्यामध्ये काही बरं वाईट घडलं तर काय होईल त्यांचं, त्यांच्या फॅमिलीचं, हा एक मोठा प्रश्न आहे सर्वांसमोर. त्यात आता हा कोरोनाचा काळ होता. असं जर उद्या उठून एखादं भयंकर संकट निर्माण झालं आणि त्याच्यामध्ये घरातला कर्ता पुरुष गेला, इन दॅट कंडिशन त्या घराची जी अवस्था होणार आहे ती खूप वाईट होते, खूप बिकट होते. तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी या कोरोनाच्या क्रायसिस मध्ये ते पाहिलं असेल. अशी वेळ कुणावरही येऊ नये म्हणून जेव्हा आपले हात चालतायत, आपण काम करू शकतो. आपल्या इन्कमचा छोटासा भाग जर आपण आपल्या भविष्यासाठी यासारख्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट केला तर नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये खूप फायदा होणार आहे. सुनील विचारतायत की याच्यामध्ये पैसे ऑटो डिडक्शन आहेत का? नाही, ऑटो डिडक्शन नाही आहे याच्यामध्ये. आपल्याला इनिशियली स्वतःलाच ते पे करावं लागतं. आपण बँकेच्या डिटेल्स दिसतो, कारण की जेव्हा आपली मॅच्युरिटी होईल तेव्हा जो काही कॉर्पस येईल तो त्या अकाउंटला क्रेडिट होतो. पण ऑटो डेबिट हा ऑप्शन तिथे नाहीये. तुम्हाला इनिशियलीच ते द्यावे लागतात. आणि व्हीएलईंसाठी ही उलट चांगली बाब आहे की जर तो तुमच्या सेंटरमध्ये, जर समजा आपण फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं, जर एखाद्या व्हीएलईने पुढच्या 2-3 महिन्यात, 6 महिन्यात किंवा 1 वर्षामध्ये 400-500 लोकांचं जर एनपीएस काढलं, आपण असं पकडूया की तो दिवसाला दोन व्यक्तींचं एनपीएस काढतोय, तर 1 वर्षामध्ये तो कमीत कमी 600 जणांचं एनपीएस काढेल. याच्यामध्ये आपण कमी जास्त पकडूया, त्याने 500 जणांचं एनपीएस काढलं तर जर त्याने असं समजा आपण एक पकडू की त्याने 500 जणांचं एनपीएस काढलं, तर इथून पुढे वयाच्या 60व्या वर्षापर्यंत हे सर्व जे लोक आहेत ते त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी आपल्या सेंटरला येतील. त्याच्या माध्यमातून पण आपल्याला तो जो व्यक्ती आहे, तो जो कस्टमर आहे, तो कंटिन्युअसली आपल्यासोबत जोडलेला राहील. मीन्स हे 500 लोक दरवर्षी तुमच्या सेंटरला दर महिन्याला त्यांच्या अकाउंटमध्ये ऍडिशनल कॉन्ट्रीब्युशन करायला येतील. तुमच्याकडे अवेलेबल असणाऱ्या इतर सर्व सर्व्हिसेस आपण त्यांच्यासमोर मांडू शकतो किंवा जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते आपण ते वापरतील. दुसरी, तो ऑनलाईन पण पे करू शकतो त्याच्यामध्ये, आणि जर तो आपल्याकडून पे करतो तर त्याच्यामध्ये पण आपल्या वेलीला कमिशन मिळणार आहे. सो जेवढे जास्त लोक आपण याच्यामध्ये तयार करू, जेवढे जास्त एनरोलमेंट एनपीएस मध्ये करू, ते प्रत्येक व्यक्ती तिथून पुढे जोपर्यंत तो 60 वर्षाचा होत नाही तोपर्यंत तो आपल्याशी जोडलेला राहील, आपल्या व्हीलीशी संपर्कात राहील
आणि वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपण त्या व्यक्तीला कंटिन्युअसली पोहोचवू शकू. सचिन, आपण प्रेझेंटेशन करूया की व्हीएलईने नेमकं कशा प्रकारे याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचंय किंवा व्हीएलई कशा प्रकारे एनपीएस मध्ये लाभार्थ्याची नोंदणी करू शकतो. प्लीज आपण आपली स्क्रीन शेअर करा आणि सर्वांना एक थोडक्यात दाखवा की नेमकं आपल्याला कसं करायचंय जेणेकरून आपले सगळे व्हीएलई या योजनेचा लाभ घेतील. दिसते माझी स्क्रीन? स्क्रीन शेअर झाली ना? हो हो झाली. हे आपलं पोर्टल चालू झालेलं आहे. पोर्टलला आपल्याला पहिल्यांदा सर्चमध्ये जाऊन तुम्ही NPS असं टाईप करा. तुम्हाला NPS टाईप केल्यावर लगेच एक टॅब मिळेल, नॅशनल पेन्शन स्कीम, पेन्शन फायनान्स सर्व्हिसेस. इथे क्लिक हिअर करा. क्लिक हिअर केल्यावरती तो तुम्हाला दुसऱ्या वेब पेजला रिडायरेक्ट करेल, नॅशनल पेन्शन स्कीमच्या. इथे तुम्हाला लॉग इन विथ डिजिटल सेवा कनेक्ट क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम करत असाल NPS, तेव्हा तुम्हाला ही स्क्रीन दिसेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअस तुमचा CSA ID असेल आणि सचिन, हा फक्त जे तू एकच स्क्रीन शेअर केली आहे वेब पेजची, ते क्लोज करून जे सेकंड पेज ओपन झालंय ते शेअर कर. ओके. इथे फक्त डिजिटल सेवा दिसतंय. ही स्क्रीन येते. हे तुम्ही फर्स्ट टाइम कराल, तुम्हाला वन टाइम VLE रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचं आहे. तुम्ही करून देतो. जेव्हा पण आपण NPS रजिस्ट्रेशन करणार आहे, तर प्रत्येक व्हीलला जेव्हा तो फर्स्ट टाइम NPS मध्ये रजिस्ट्रेशन करेल त्यावेळेस त्याला हा फॉर्म भरावा लागेल. ही फक्त वन टाइम प्रोसेस आहे. पहिल्यांदा आपण जर तिथे ऑलरेडी NPS साठी रजिस्ट्रेशन केलं असेल तर सेकंड वेळेस हा फॉर्म आपल्याला येणार नाही. त्याच्यामध्ये फक्त व्हीलने स्वतःची डिटेल भरून त्याला सबमिट करायची. बघा, हा असा तुम्हाला NPSचा तुम्हाला पहिले होम स्क्रीन दिसेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन असतील: कस्टमर रजिस्ट्रेशन, ॲडिशनल कॉन्ट्रिब्युशन आणि पेन्शन कॅल्क्युलेटर. कस्टमर रजिस्ट्रेशन हे न्यू रजिस्ट्रेशनसाठी आहे. ॲडिशनल जे ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत त्यांचा नेक्स्ट कॉन्ट्रिब्युशन असेल त्याच्यासाठी आहे. आणि पेन्शन कॅल्क्युलेटर, आत्ताच अमोल साहेबांनी तुम्हाला पेन्शन कॅल्क्युलेटरबद्दल सांगितलं. मी तिथे क्लिक करून ज्यामध्ये तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तो कॅल्क्युलेटर ओपन होतो आणि मग तुम्ही किती कॉर्पस तुमचा जमा की 500 रुपये जमा केल्यावर मला किती मिळतील ते सर्व त्या डिटेल्स त्या पेन्शन कॅल्क्युलेटरमध्ये तुम्हाला कळतात. ॲडिशनल कॉन्ट्रिब्युशनवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला हे 2 ऑप्शन दिसतील, NSDL आणि कार्य. आपल्या कार्यामध्ये क्लिक करून तुम्ही एखादा प्राण ज्याचं कॉन्ट्रिब्युशन करणार आहे त्याचा प्राण नंबर टाका. व्हेरीफाय विथ प्राण नंबर.
हा बेनिफिशियरी आहे, त्याचा प्राण नंबर आहे आणि अमाऊंट जी तुम्हाला टाकायची ते तुम्ही टाकून सबमिट करून पुढे करू शकता. आता आपण जाऊ कस्टमर रजिस्ट्रेशन. इथे तुम्हाला 3 ऑप्शन मिळतील, हेल्प बाय डीएम, हेल्प बाय सोसायटी आणि सेल्फ रजिस्ट्रेशन. आपण हेल्प बाय डीएम सिलेक्ट करूया. इथे तुम्हाला डीएमची सर्व लिस्ट मिळेल. आता तुम्हाला इथे ज्या व्यक्तीचं तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात त्याचा पॅन नंबर टाकायचा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला ही विंडो येईल. त्याच्यामध्ये ॲप्लिकंट टाईप इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतः, स्टेटस ऑफ ॲप्लिकंट रेसिडेन्स ऑफ इंडिया. रजिस्टर विथ तुम्हाला 2 ऑप्शन दिले जातात, एक आधार, एक पॅन. समजा तुम्ही आधारवरती क्लिक केलं तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स तुम्हाला जमा करावे लागतील किंवा इथे अपलोड करावे लागतील. इथे तुम्हाला फर्स्ट KYC जे आधार साईटवरून तुम्हाला डाउनलोड करावं लागेल ती फाईल तुम्हाला इथे अपलोड करावी लागेल. इथे टिकमार्क करून तुम्ही पुढेची काय आहे इन्फॉर्मेशन देऊन पुढे जाऊ शकता. आधार कोड, शेअर कोड, तुम्हाला त्या फाईलला एक लॉग कोड द्यावा लागतो, तो इथे शेअर करायचा. मोबाईल नंबर, ईमेल ID आणि त्याचा ऑलरेडी पॅन नंबर आपण टाकलेला आहे, हा खाली जो कॅप्चा आहे तो टाकायचा आणि कंटिन्यू करायचा. ठीक आहे. मी आता थ्रू पॅन नंबर हे रजिस्ट्रेशन करतो. सर्वांनी इथे लक्षात ठेवायचं की ज्या व्यक्तीच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही UIDAIच्या वेबसाईट वरती जाऊन त्याची ऑफलाईन KYC डाउनलोड करू शकता. पण जर त्याच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नाहीये तर इन दॅट कंडिशन आपण पॅन कार्ड थ्रू हे रजिस्ट्रेशन करू शकतो. सो शक्यतो आपण पॅन कार्ड थ्रूच जाऊया. हा, पॅन कार्ड थ्रू केल्याने जरा पद्धत सोपी होते, म्हणजे आपलं काम सोपं होतं. हे तुम्हाला डॉक्युमेंट्स तिथेच अपलोड करायला लागणार आहे. इथे फक्त बघा, आता डायरेक्ट फक्त पॅन नंबर त्यांनी घेतलेला आहे, इथे तुम्ही कॅप्चा टाकून द्या. डेटा व्हॅलिडेशन होईल आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट थ्रू तुमचं पॅन व्हॅलिडेशन होईल. तुम्हाला ह्या स्टेप पूर्ण कम्प्लीट करायची. पहिले तुमच्या पर्सनल डिटेल्स येतील, मग कॉन्टॅक्ट आणि बँक डिटेल्स, स्कीम आणि नॉमिनी, तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड होतील. हे FSCA डिटेल्स म्हणजे फॉरेन अकाउंट टॅक्स कंप्लायन्स ॲक्ट, जो US पर्सनसाठीच आहे, आणि पेमेंट डिटेल्स. आपण ही माहिती भरून घेऊ. हा अतिशय सोपा फॉर्म आहे, आपल्या विलींना सवय आहे. आपण नेहमीच ऑनलाईन ऍप्लिकेशन करत राहतो. त्याच्यामध्ये एक ज्याचं आपण ऍप्लिकेशन करतोय त्याची वैयक्तिक माहिती आपण याच्यामध्ये भरतोय. ही माहिती त्याच्या आधारवर पॅनवरती जी आहे छापलेली, आपल्याला तीच इथे एंटर करायची, जसं त्याचं नाव, मोबाईल नंबर, त्याचा ईमेल ID. तर इथे आपल्याला त्याचा जो मोबाईल नंबर आहे तो OTP थ्रू व्हेरीफाय करायला लागतो, तर आपल्याला तो पण व्हेरीफाय करायचा आहे. सर्व नॉर्मल आहे की आपल्याला शक्यतो जेवढी पण डिटेल याच्यावरती आहे मॅन्डेटरी असून आपण फिल करायची, जेवढे पण कॉलम्स आहेत. आतापर्यंत बघ त्यांनी त्याचं नाव टाकलंय संपूर्ण, जेंडर, मोबाईल नंबर व्हेरीफाय केलाय, ईमेल ID आपला टाकला त्याच्यामध्ये. मोबाईल नंबर, ईमेल ID हे लाभार्थ्याचाच टाका,
जेणेकरून तो लॉग इन करू शकतो आणि भविष्यामध्ये त्याला ते त्याच्या एनपीएस मध्ये किती पैसे जमा झाले, किती त्याचा लाभ आहे, काय ते सर्व details त्याच्यावरती मिळू शकतील. त्यानंतर दुसऱ्या बाजूला वडिलांचं नाव आहे, आईचं नाव आहे, ही डिटेल आपण त्याच्यामध्ये फिल करूया. इथे तुम्हाला ऑप्शन मिळतो, तुम्ही तुमचा जो पॅन कार्ड जो बनणार आहे सेम पॅन कार्ड सारखंच असतं. तो त्याच्यावरती जसं पॅन कार्डवरती तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव असतं आणि तुमची बर्थ डेट असते, सेम तसंच प्रिंट असतं इथे पण. तुमचं इथं ऑप्शन येतो, तुम्हाला आईचं नाव ठेवायचं आहे की वडिलांचं नाव ठेवायचं आहे. ओके, हा तुमचा पॅन नंबर ऑलरेडी बाय डिफॉल्ट आलेला आहे. मॅरिटल स्टेटस मॅरिड. जर नोंदणी करणारा व्यक्ती विवाहित असेल तर स्पाऊसचं नाव आपल्याला तिथे ऍड करावं लागेल. रेफरन्स आयडी हा ब्लँक ठेवला तरी चालेल. इथे जेव्हा हा फॉर्म भरून होईल तेव्हा आपला जनरेट एक्नॉलेजमेंट नंबर करायचा आहे. ही आपली एक्नॉलेजमेंट रिसिट रेडी झाली. ही आपण सेव्ह करून ठेवायची. याचं कारण हे की समजा आता तुम्ही फॉर्म भरत असताना अचानक काही नेट कनेक्शन किंवा काही इश्यू झाला किंवा कुठे अडकलं, तर तुम्ही या रेफरन्स थ्रू नंबर तो जो फॉर्म जिथून बंद झालाय तिथून पुढे तो कंटिन्यू करू शकता. म्हणून हा खूप गरजेचा आहे. ठीक आहे, इथे तुम्ही सेव्ह ॲज पीडीएफ करू शकता, प्रिंट करू शकता. आता बेसिकली शॉर्टकट फोटो काढा त्याचा आणि कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट अँड बँक डिटेल्स मिळतात. सचिन, फॉर्म भरत असताना काही क्वेश्चन्स आहेत, तुम्ही त्यांचे उत्तर देतो. हो. आपण पहिले एकदा स्क्रीनकडे बघू. सचिन आता याच्यामध्ये जे आहे ऍड्रेस फिल करतोय आणि बँकिंगची डिटेल फिल करतोय. तर लक्षात ठेवा, प्रॉपरली आपल्याला अकाउंट डिटेल तोपर्यंत आपल्या काही व्हिलिंगचे क्वेश्चन्स आहेत. याच्यामध्ये आपल्याला असं विचारलं आहे की आपण सीएससीने पैसे भरले तर कमिशन किती मिळणार. तर याच्यामध्ये आपल्याला 500 रुपयाचं जर त्याच्यामध्ये सबमिट करतात तर 6 रुपये आपल्याला त्याच्यामध्ये कमिशन मिळतं जेव्हा आपण नंतर त्याच्यामध्ये ऍडिशनल कॉन्ट्रीब्युशन करतो. त्यानंतर सद्दाम पठाण विचारतायत मॅक्झिमम किती पैसे भरू शकतो. तर मॅक्झिमम पैसे भरायची कोणतीही लिमिट नाहीये, तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकतात. बरेचसे आपल्याला जे आपल्या एनपीएस मध्ये काम करणारे व्हीली आहेत, मार्चच्या महिन्यामध्ये बरेचसे असे लोक आहेत की जे टॅक्स मध्ये बेनिफिट होण्यासाठी 50,000 रुपयाच्या मध्ये इन्व्हेस्ट करतात. तो त्याची मॅक्सिममची काही लिमिट मॅक्सिमम तुम्ही करू शकता. बँकेचं IFSC कोड टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला बाकी डिटेल्स ह्या मिळून जातात. आता कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स फिल झाल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे स्कीम आणि नॉमिनी. जे मी अशी सांगितलं सुरुवातीला की तुम्हाला इथे चॉईसेस मिळतात, ऑटो आणि ॲक्टिव्ह. हे आपले पेन्शन फंड आहेत. इथे तुम्ही बघा ICICI, HDFC, बिर्ला, कोटक, LIC, SBI आणि UTI हे आपले
पेन्शन फंड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. इथे तुम्हाला चॉईस मिळते ऑटो ॲक्टिव्ह. ते काय हे तुम्ही जेव्हा तिथे माऊस नाही आहात तेव्हा तुम्हाला सर्व इथे इन्फॉर्मेशन मिळून जाते. ॲक्टिव्ह चॉईसमध्ये काय करावं लागतं, ऑटो चॉईसमध्ये काय करावं लागतं. ठीक आहे. समजा मी आता ऑटो ठेवलं तर ऑटोमॅटिकली माझं ॲलोकेशन झालेलं आहे. मला काही करायची गरज नाही आहे कुठल्याही गोष्टीची. माझ्या एजप्रमाणे ते मला त्यांनी ॲलोकेशन करून दिलं आहे की टियर 1मध्ये 10, ह्या ई स्कीममध्ये, सी स्कीममध्ये आणि जी स्कीममध्ये 80, म्हणजे इक्विटी, कॉर्पोरेट अँड सिक्युरिटी असं ते ॲलोकेशन. हे इक्विटीमध्ये याला हे कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि हे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. समजा मी याला आता ॲक्टिव्ह केलं. ॲक्टिव्ह केल्यानंतर मला तिथे स्वतःला निवडावं लागेल. तर इथे त्यांनी मिनिमम आणि मॅक्स असं पर्सेंटेज दिले. तुम्हाला लक्षात ठेवायचं की हे जे तुम्ही पर्सेंटेज इथे करणार आहात हे इट शुड बी 100. पण इथे टाकताना तुम्हाला कंडिशन आहे 0 to 50 मध्येच तुम्ही टाकू शकता. इथे तुम्ही 100, 0 to 100, इथे 0 to 100 आणि इथे 0 to 5. म्हणजे आयदर तुम्ही इथे आता मी इथे 25% दिले तर मी इथे 50 देतो, 50, इथे 50 आणि इथे 25 केले तर होणार नाही. म्हणजे होणार नाही का, इथे त्यांनी स्लॅब दिलं फक्त 0 to 5. मला इथे समजा मी इथे 5 केलं, समजा मी 70. आपली टोटल आणि इथे दिलेलं बघा, टोटल पर्सेंटेज अलोकेशन क्रॉस ऑल स्कीम शुड बी इक्वल 100. ही जी टोटल आहे ही 100 झाली पाहिजे. पण याचं अलोकेशन करताना हा मिनिमम मॅक्सचा क्रायटेरिया तुम्हाला लक्षात ठेवायचा. ठीक आहे. तर हे ज्याला मार्केटचं बेस्ट नॉलेज हे म्हणेल त्यांनी हे ॲक्टिव्हमध्ये करू शकता. ज्यांना नॉलेजची लिटल बिट माहिती आहे किंवा त्याच्याबद्दल थोडंफार कमी माहिती असेल त्यांनी सरळ मी तर सांगेन ऑटो सिलेक्ट करा. ऑटो सिलेक्ट केल्यानंतर तुमचं मॉडिफायर ते ऑटोमॅटिक, आणि हे मॉडरेटच ठेवा कारण हे ॲग्रेसिव्ह म्हणजे जास्त रिस्क टेकर होतो, 25 म्हणजे लो रिस्क होला आणि मॉडरेट म्हणजे दोघांचा ॲव्हरेज होतो असं आहे. सचिन म्यूट झालाय. ओके, सॉरी. हे माझे नॉमिनी डिटेल्स आहेत. इथे मी ॲड नॉमिनी करेन. नॉमिनी केल्यानंतर मी स्पाऊस मगाशी सिलेक्ट केलं होतं माझं, त्यामुळे ते ऑटोमॅटिकली त्याचे डिटेल्स इथे आले. इथे त्यांची मेजर केल्यानंतर डेट ऑफ बर्थ जो आहे तो क्रायटेरिया निघून गेला. जेव्हा मी मायनर करतो तेव्हा तो इथे कंपल्सरी येतो, म्हणून ते तुम्ही लक्षात ठेवा. बहुतेक मेजरच असणार आहेत आपले. रिलेशन स्पाऊस इथे पर्सेंटेज ऑफ शेअर. आता मी नॉमिनी सिलेक्ट करतो एकच, त्यामुळे मी 100% नव्हे. जेव्हा मी ह्याला 50% करेन तर याचा अर्थ माझा 50% शेअर पेंडिंग आहे, त्याच्यामध्ये मी दुसरा नॉमिनी ऍड करू शकतो. म्हणजे असं नाही की एकच नॉमिनी ठेवू शकतो, तुम्ही 3 ते 4 नॉमिनी इथे ऍड करू शकता. ठीक आहे. मी इथे 100% ठेवतोय. ॲड्रेस, सिलेक्ट ॲड्रेस टाईप सेम ॲज परमनंट जो फी, आणि याला सेव्ह सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नॉमिनीचे डिटेल्स इथे शो होते. पर्सेंटेज शेअर इथे दाखवले. ठीक आहे. हा झाला आपला स्कीम आणि नॉमिनी. सेव्ह अँड प्रोसीड. आता इथे आपल्या डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे. पहिला आहे फोटोग्राफ. तुम्ही एकतर फोटो अपलोड करू शकता किंवा टेक फोटो, म्हणजे तुमचा कॅमेरा चालू आहे आणि त्याच्यातून तुम्ही फोटो घेऊ शकता. त्यांची सिग्नेचर. हे अपलोड करत असताना लक्षात ठेवा की त्याची इथे डिटेल्स दिलेली की मॅक्झिमम फाईल साईज किती असावी इथे दिलेले, आणि जे तुम्ही फोटो किंवा जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करणार त्यांचं ते हे नाव जे तुम्ही ठेवणार आहात हे याप्रमाणे असलं पाहिजे. इथे असं लांब लचक असं कुठेतरी नाव असेल किंवा त्याला नंबर्स ऍड असतील किंवा स्पेस किंवा काय ह्या गोष्टी, तर त्या तुम्ही तो ऍक्सेप्ट करणार नाही. म्हणजे स्पेस वगैरे चालेल जसं दाखवलं इथे हे डॅश वगैरे,
पण तो 30 कॅरेक्टरच्या वरती नको. कधी कधी काय होतं, कस्टमर आपल्याला व्हॉट्सअप करतो, समजा असेल तिथे तो बोलतो माझ्या व्हॉट्सअप मी तुम्हाला पाठवतो आणि तुम्ही करून घ्या. जेव्हा व्हॉट्सअप इमेज आपण डाउनलोड करतो आणि ती अपलोड करायला जातो तर तो फाईलचं नाव असतं ते खूप मोठं असतं. व्हॉट्सअप त्याच्यामध्ये ऍड त्याची डेट असते, मग तो त्याचा एक पर्टिक्युलर नंबर असतो, मग ते तर होत नाही. ते न झाल्यामुळे आपण कन्फ्युजन होतं की नक्की कुठं माझी गाडी अडकते. तर एवढं एक लक्षात ठेवायचं, त्याचं एक तर रिनेम करा, त्याला शॉर्ट बनवा आणि मग त्याला अपलोड करा. इथे दिलेले एक तर तुम्ही कॅन्सल चेक अपलोड करू शकता किंवा बँकेचा पासबुकचा फ्रंट पेज. आयडेंटिटी प्रूफसाठी मी आधार कार्ड घेतो. ॲड्रेस प्रूफसाठी आयडेंटिटीसाठी मी पॅन कार्ड घेतले आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस, कारण आपल्या आधार कार्डवरती ॲड्रेस मेन्शन असतो. इथे टिक करा आणि सेव्ह आणि मगाशी मी सांगितलं. ॲड कंट्री, आपण दिस पर्सन नो आहे ना, सिलेक्ट ॲड्रेस टाईप ॲज परमनंट ॲड्रेस. आपला ॲड्रेस इथे मेन्शन होईल, इथे डायरेक्ट सेव्ह करायचं. हे ॲक्च्युली वीस पर्सेंटसाठी आणि याचं विचारलं त्यांनी. आपण फक्त नो करून आपले हे डिटेल्स कम्प्लीट करायचे. कंट्री ॲड झाली, मीच डिक्लेरेशन तिथे द्यायचं आहे 7%. नॉमिनीचा ऍड्रेस बहुतांश केसेसमध्ये सेमच असतो, तर आपण सेम ॲज प्रिव्हियस ॲड्रेस करून पुढे जाऊया. आता आपल्या ह्या सर्व स्टेप कम्प्लीट झाल्यात. फायनल स्टेपला आपण आलो आहेत, पेमेंट डिटेल्स. जसं मी सांगितलं की मिनिमम तुम्ही इथे 1000 इयरला कॉन्ट्रीब्यूट करू शकता किंवा त्याला स्लॅबमध्ये करू शकता. तर स्लॅब ठेवताना एक लक्षात ठेवायचं, तो आपल्याला 500च करावा लागणार आहे. इथे तुम्ही 100-200 टाकून चालणार नाही. तुम्हाला तो 500चाच, म्हणजे 500 असं इयरली तुम्ही पे करू शकता किंवा डायरेक्टली आत्ताच 1000 करू शकता. 500 स्लॅबमध्ये करतो. हे कन्फर्मेशन अमाऊंटचं झाल्यानंतर इथे मेक पेमेंट. तुम्हाला तुमच्या फॉर्मची सर्व डिटेल्स इथे दिसेल. हे पर्सनल डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स, तुमच्या बँक डिटेल्स विथ ऑल, तुमचं ॲलोकेशन कशामध्ये तुम्ही काय काय घेतलेलं आहे ते, नॉमिनेशनचे डिटेल्स, ही जी डिटेल आहे आपण याच्यामध्ये जी टाकणार ते आपण आपला जो ज्याचा पण आपण काढतोय एनपीएस काढतोय त्याला एकदा दाखवून कन्फर्म करून घ्यायची की भरलेली डिटेल ही प्रॉपर भरली गेली का. आणि कन्फर्मेशन झालं की नंतर मग आपण इथून पुढे मेक पेमेंट वरती जाऊया. हे कन्फर्म करा, कंटिन्यू. हे बघा, हे डिटेल्स माझ्या सर्व इथे आलेले आहेत. कन्फर्म. हे पे पेज आलेलं आहे बघा. सेल अमाऊंट किती, 500 आणि वॉलेट अमाऊंट तुमच्या 330 तुम्हाला डेट अमाऊंट, म्हणजे सरळ तुमच्या न्यू रजिस्ट्रेशनला तुम्हाला 170 रुपये ॲट स्ट्रोक मिळणार आहे. हे तुमचं कमिशन असणार आहे. खूप चांगलं कमिशन ठेवलंय या स्कीम मध्ये सीसी द्वारे. जर आपण दिवसाला 2 जरी एनपीएस काढतोय तरी पण तो व्यक्ती जवळपास 350 रुपये फक्त 2 एनपीएस मध्ये कमवेल. आणि वर्षभर चालणारी स्कीम आहे, असं काही टाइम ओरिएंटेड नाहीये. सो हे आपलं पेमेंट सक्सेस झाले. हा माझा प्राण नंबर जनरेट झालाय. याचं तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ॲज वेल ॲज तुमचा जो मेल आय डी तुम्ही दिलेला आहे त्यावरती तुम्हाला ते दिसून जाईल. आता इथे बघा,
कंटिन्यू विथ ईमेल आणि मोबाईल OTP दिलेला आहे. ते आपली ही एक स्टेप आपल्याला पूर्ण करायची आहे. पहिले जी केवायसी प्रोसेस होती ती आपण वेगळी ठेवलेली होती, परंतु आता जी केवायसी प्रोसेस आहे ती जॉईन करण्यात आलेली एनपीएस रजिस्ट्रेशनच्या वेळेसच. तर आपण इथून पुढे जी केवायसी आहे एनपीएसचं ते कंटिन्यू आपल्याला या पेजवरती करायचं आहे. आपण आपला पॅन कार्ड इथे आपण नोट करून घ्यायचा आहे. ई केवायसीच्या पद्धतमध्ये सर्वांनी एक लक्षात ठेवायचं की जर आपल्या आधारला मोबाईल नंबर असेल, आपल्या किंवा जो लाभार्थी आला आहे त्याच्या आधारला जर मोबाईल नंबर लिंक नसेल, इन दॅट कंडिशन आम्ही ग्रुपवरती आपल्याला एक फॉर्मॅट आणि एक लॉग इनची लिंक देणार आहोत. त्याच्यावरती आपण त्या लिंकवरती जाऊन हा जो आपला फॉर्म आहे हा फॉर्म आपल्याला तिथून डाउनलोड करायचा आहे आणि त्याच्यासोबत त्याचे केवायसी डॉक्युमेंट आपल्याला अटॅच करायचे विथ सेल्फ अटेस्टेड. आणि हे जे काही डॉक्युमेंट तयार होईल तो फॉर्म आणि त्याचे केवायसी डॉक्युमेंट्स आपल्याला स्कॅन करून CSC ला मेल करायचे. आणि सोबतच आपले जे काही डॉक्युमेंट जमा होतील ते 8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये आपण ते सर्व जमा करून आपल्याला ते CSCच्या ऍड्रेसवरती आपल्याला ते पाठवायला लागतं. परंतु ज्या पण व्यक्तीच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्या कंडिशन मध्ये ही प्रोसेस खूप सोपी आहे. आपण सरळ त्याचा आधार नंबर जो आहे तो OTP थ्रू व्हेरीफाय करू आणि इथे त्याचं जी प्रोसेस आहे केवायसी ची प्रोसेस पण कम्प्लीट होईल. फक्त लक्षात घ्या, ज्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नाहीये त्यांची जी सेकंडरी प्रोसेस आहे ऑफलाईन केवायसी आपल्याला ती कम्प्लीट करावीच लागेल. कंटिन्यू रजिस्ट्रेशन आधार ई-साइन. आपल्याला ई-साइन करणं गरजेचं आहे. याचं कारण याच्या मागचं असं आहे की पूर्वी जेव्हा NPS करत होते ते तेव्हा त्यांना फिजिकल डॉक्युमेंट हे त्या पर्टिक्युलर ॲड्रेसला सेंड करून कन्फर्म करायला लागत असे. आता त्यांनी काय केलंय, ऑलरेडी आपलं ई-केवायसी जसं आपण करतो त्याप्रमाणे आधारच्या UDIला यांनी लिंक करून ठेवलंय की जेणेकरून आपल्या सर्व जे डिटेल्स आहेत ते तिथनं व्हेरीफाय केल्या जातील. मग आपल्याला फिजिकल जे डॉक्युमेंट्स आहेत पाठवायची काही गरज लागणार नाही. ते त्या व्यक्तीचा आधार नंबर टाका. इथे आपण बेनिफिशरीचा आधार नंबर टाकून त्याच्या आधार लिंक मोबाईल वरती OTP सेंड करतो. इथे आपली प्रोसेस कम्प्लीट झाली. ई-साइन कम्प्लीटली सक्सेसफुल. या ठिकाणी आपलं जी पूर्ण नोंदणीची प्रक्रिया आहे ई-साइन वगैरे संपूर्ण कम्प्लीट झाली आणि आता त्याच्या जो पण लाभार्थी आहे तो आता त्या NPS चा एक भाग बनलाय आणि इथून पुढे यानंतर तो
हा सचिन. तर यानंतर ही स्क्रीन जेव्हा ओपन होईल तेव्हा तुम्हाला त्याला युजर आयडी पासवर्ड द्यायचा आहे, जेणेकरून तो त्याचा डॅशबोर्ड बघू शकेल, त्याची इन्व्हेस्टमेंट किती झाली, काय सर्व डिटेल्स त्याच्यामध्ये. त्यासाठी आपल्याला इथे क्लिक करायला आहे. इथे दिले क्लिक हिअर टू जनरेट पासवर्ड इफ यू आर अ फर्स्ट टाइम युजर. आपण फर्स्ट टाइम युजर आपण क्लिक करायचं. तुमचा प्राण नंबर इथे टाकायचा तुम्हाला जो इश्यू झाला. मीन्स या योजनेमध्ये आपण समोरच्याला फक्त नोंदणी करून देत नाहीये, तर त्याने किती इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि त्याचं काय स्टेटस आहे याचा आपण त्याला क्लिअर एक डॅशबोर्ड प्रोव्हाइड करतोय. तो वेळोवेळी आपण किती इन्व्हेस्ट केली, आपलं आता काय काय स्टेटस आहे अकाउंटचं हे तिथे जाऊन चेक करू शकतो. त्याचे जे फंड मॅनेजर आहेत त्याच्यामध्ये त्याला काही चेंज करायचे असेल तर त्याच्यामध्ये पण चेंजेस करू शकतो. रजिस्टर्ड मोबाईल नंबर नंतर तुम्ही इथे पासवर्ड. एक प्रोफाईलचा एक न्यू पासवर्ड आपण तिथे सेट करून देऊ, ज्याच्यावरून तो त्याचा अकाउंट लॉग इन करेल. Your password has been created. Please log in with your prime number and password. आपण ते लॉग इन करू. तर तुम्हाला एक डॅशबोर्डची आयडिया येऊन जाईल की कसं असतं. हे डॅशबोर्ड आले. इथे बघा, जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम जसं लॉग इन करा तसं तुम्हाला इफ यू विश टू ऍक्टिव्ह युअर टायर 2 अकाउंट प्लीज क्लिक प्रोसीड. जसं मी सांगितलं की टायर 1 जसं तुम्ही रजिस्टर कराल तेव्हाच तुम्ही टायर 2 साठी एलिजिबल. आपण सध्या इथे कॅन्सल करूया, कारण टायर 2 आणि टायर 1 ची रजिस्ट्रेशन प्रोसेस सेम आहे. तुम्ही जेव्हा इथं एस केलं तर सेम प्रोसेस चालू होणार. हा तुमचा डॅशबोर्ड आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल्स आहेत. तुमच्या टायर 1च्या इन्फॉर्मेशन इथे ऑलरेडी दिलेल्या आहेत आणि ह्या टायर 2च्या जे अजून केलेले नाही इथे पण आहे ते ऑप्शन क्लिक हिअर म्हणून. ठीक आहे, तुम्हाला इथे स्टेटमेंट ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्ही जे काय ट्रान्झॅक्शन केलेत त्याच्या डिटेल्स इथे तुम्हाला मिळून जातात. इथे बघा स्कीम प्रेफरन्स चेंज ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्कीम चेंज करू शकता. इथे स्टेटमेंट तुम्ही किती आतापर्यंत व्हॉलेटरी कॉन्ट्रीब्युशन किती आहे, तुमच्या रिसिप्ट्स काय आहेत, त्या रिसिप्ट्स तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. तुमचं ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट जस्ट लाईक बँकमध्ये जसं होतं की आपल्याला काय काय त्या गोष्टी सर्व इथे आहेत. व्ह्यूजमध्ये तुमचे सर्व डिटेल्स मिळतील. डॉक्युमेंट्स तुम्हाला बघायचे असतील डॉक्युमेंट्स आहेत, सर्व डिटेल्स तुम्ही इथे बघू शकता. सर्व्हिस रिक्वेस्ट, अपडेट कॉन्टॅक्ट डिटेल्स, ब्रॉड शेप हे सर्व तुम्ही इथे करू शकता. तुम्हाला खूप सोयीस्कर असं इथे त्यांनी डॅशबोर्ड दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या स्कीमला अक्षरशः उत्तम प्रकारे हँडल करू शकता. आणि हा शेवटचा विड्रॉल, म्हणजे हा आपला डॅशबोर्डचा लॉगआउट नाहीये, हा विड्रॉल म्हणजे त्या पॉलिसीच्या मागचा विड्रॉल. जसं मी म्हणालो की 25% 25% 25 ते इथून होणार, इथून तुम्हाला ते इन्फॉर्मेशन करावं लागेल. अच्छा, याच्यामध्ये एक पॉईंट मिसिंग झाला. तुम्हाला जर विड्रॉल करायचं असेल तर एनपीएस जेव्हा तुम्ही दिवशी रजिस्ट्रेशन कराल त्या दिवसाच्या 3 वर्षानंतरच तुम्ही करू शकता. म्हणजे 3 वर्ष लॉकिंग पिरियड असतो. अप टू 3 इयर्स तुम्ही काहीच करू शकत नाही. ॲज सून एज 3 इयर्स तुमचे कंप्लीट झाले मग तुम्ही विड्रॉलसाठी एलिजिबल. ठीक आहे, तर हा एक पॉईंट माझा राहिला होता. हे असं आपलं एक डॅशबोर्ड आहे. ठीक आहे, इथून लॉगआउट करायचं असेल इथून करायचं. तुमची प्रोफाईल इथे आहे, पासवर्ड चेंज करू शकतो. मी आता सध्या लॉगआउट करतो. बहुतेक
सर्वांना आता क्लिअर झालं असेल की एन-पी-एस काय आहे आणि कशा प्रकारे आपण त्याला रजिस्ट्रेशन करून त्याचं ई-साइन ह्या स्टेपला कंप्लीट करून त्यांचं डॅशबोर्डही त्यांना आपण अवेलेबल करून देतो. काही कोणाला प्रश्न साहेब आहेत का? आजच्या लाईव्ह सेशन मध्ये आपण सो किती सोपी आहे सर्व चांगला अशी आपण अपेक्षा बाळगूया आणि त्याच्यामध्ये चांगलं काम करतील मला खात्री आहे. सर्व प्रश्नांची आपण उत्तर पण बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर आपण देण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर विलेनने आपल्याला विचारले सॉल्व्ह झालेत. आणखी कोणाला काही अडचण असेल तर आपण आपल्या डिस्ट्रिक्ट मॅनेजरशी संपर्क करू शकतात. इथून पुढची काही माहिती आणखी आपल्याला हवी असेल तर ती आपल्याला आपल्या डीएम मार्फत पोहोचवण्यात येईल. जेवढे लोकांनी हा कार्यक्रम पाहिला, जेवढे पण या फेसबुकला जॉईन होते, सर्वांनी खूप चांगली पोर्टलवर अवेलेबल आहे आणि इन्कम पण मिळू शकतो. सो सर्व याच्यामध्ये काम चालू करा. असे आपण सेशन्स इथून घेतच राहू, ज्याच्यामधून आपल्याला वेगवेगळ्या सर्व्हिसेसचे आपण मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करू. आपण सर्व जॉईन झालात. सचिन, आपण खूप चांगली माहिती आपल्या व्हीलींना दिलीत, त्याबद्दल आपले आभार. आणि जे पण व्हीलींनी या फेसबुक लाईव्हला जॉईन झाले त्यांचे पण आभार. धन्यवाद. नमस्कार.